डिस्चार्ज मिळालेला आहे। संभाजीनगर रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे। मनोज जरांगे आता अंतरवाली सराटी या गावाकडे रवाना होणार आहेत। अतिशय मोठी बातमी, मनोज जरांगे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज हा मिळालेला आहे आणि संभाजीनगर रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। दरम्यान मनोज जरांगे आता अंतरवाली सराटी या गावाकडे रवाना होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपोषण केल्यामुळे आणि उपोषण सर्वाधिक काळ केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर काहीसा परिणाम हा झालेला होता आणि त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र रुग्णालयामधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। संभाजीनगर रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती आणि आता मनोज जरांगे अंतरवाली सराठी या जालन्याच्या गावाकडे रवाना झाले। अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देतात। माधव, आपण पाहतोय जरांगे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? मनोज जरांगे यांना सकाळी दुपारच्या वेळेस जेव्हा डिस्चार्ज मिळाला तेव्हापासून ती रॅली सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरापासून ते अंतरवाली सराटीकडे ते निघालेले आहेत। दरम्यान महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील मराठा कार्यकर्ते, मराठा समाजातील लोक त्यांच्या सोबत आहेत, कारण गेल्या 15 वेळापासून मराठवाड्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असा आरक्षणाचा संघर्ष दिसून येतो आणि त्यानिमित्तानं दोन्हीकडूनही ताकद लावली जाते असं चित्र सध्या तरी दिसतं आहे। विशेष म्हणजे अंतरवाली सराटीकडे जात असताना वडीगुद्री इथं ओबीसीच्या वतीनं उपोषण करण्यात आलेलं होतं आणि गेल्या 4 दिवसांपासूनच ते उपोषण सुटलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये तिथं मोठ्या संख्येनं लोक जमतील अशी शक्यता असल्यामुळं मराठा समाजातील लोक सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीपर्यंत सोडण्यासाठी, म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी मोठ्या संख्येने आले, त्यांना पाठिंबा दर्शनासाठी ते आलेले आहेत। कारण काल परवा 2 दिवस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की ओबीसीचे सगळे नेते एकवटलेले आहेत आणि मराठा समाजातील नेते मात्र एकवटू शकत नाहीत आणि ते आतापर्यंत एकवटले नाहीत, त्यामुळे मी एकटा पडलोय। तर एकटा का पडलाय या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस मराठा समाजाने दिलंय त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही एकटे नाहीत असं दर्शवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातून जवळपास तासाभरापूर्वी 1.5 तास झाला तेव्हापासून मोठ्या संख्येनं वाहन रॅली निघालेली आहे। मनोज जरांगे आता सध्या अंतरवाली सराटी या गावाकडे रवाना झालेले आहेत। माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। मुळात पुढच्या बातमीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता धनराज गुट्टे यांनी केलेली आहे। गुट्टे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांना या संदर्भात एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। या निवेदनामध्ये जरांगे हे चुकीच्या मागण्या करून जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा गुट्टे यांनी दिलाय। तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वतः धनराज गुट्टे यांनी केलेली आहे। गुट्टे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांना या संदर्भातलं एक निवेदन सुद्धा दिलंय। या निवेदनामध्ये जरांगे हे चुकीच्या मागण्या करून जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।